नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे बुधवार आणि आज आमच्याकडे ओवसे आहेत। कोणी 7 दिवसाचे करतात, कोणी 5 दिवसाचे करतात, पण माझ्या सासरी 5 दिवसाचे असतात। सो आज ओवसे आहेत आणि उद्या गणपती विसर्जन आहे। तर ओवशाची म्हणजे नैवेद्याला कडबू, त्याच्यानंतर वांग बटाटा मिक्स भाजी, भात, वरण आणि दही आणि पापड असा नैवेद्य असतो। तो सगळी तयारी झालेली आहे माझी। सकाळी मी लवकर उठली होती, अंघोळ करून पूर्ण स्वयंपाक करून घेतला। कडबूची तयारी मी रात्रीच करून ठेवली होती। थोडीफार पुरण वगैरे शिजवून ते वाटून वगैरे ठेवलं होतं, म्हणजे सकाळी मला इझी पडलं ते बनवायला। आणि आता 12:30 झालेत, माझं सगळी कामं आवरलेत घरातली आणि इथं किचन पण क्लीन करून घेतलं आहे मी, पण गॅस वगैरे व्यवस्थित अजून क्लीन केलेला नाही आहे, ते मी नंतर करेन। तर बाकीची जी काही भांडी वगैरे होती ती सगळी मी घासून घेतलेली आहे, त्याच्यामुळे नंतर काही माझी जास्त दगदग होणार नाही। आता ग्रेशू स्कूलमधनं आले, तिला पहिला मी अंघोळ घालते, तिला रेडी करते, मी रेडी होते आणि मग मी खाली ओवशे पुजवायला जाते। आणि जमल्यास थोडक्यात मी तो व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेन, बघू ग्रेशूनी क्लिप घेतली तर थोडीशी, नाहीतर मग पॉसिबल झालं नाही तर मग नाही दिसणार ते व्हिडिओमध्ये। गेल्या वर्षी मी प्रॉपर व्हिडिओ दाखवला होता ओवशांचा, तर यावर्षी बघू जमलं तर मी नक्कीच शूट करण्याचा प्रयत्न करेन। आणि स्वयंपाक सगळा झाला आहे, मी जसं तुम्हाला आता पुढे क्लिप ॲड करेन मी क्लिप ॲड करेन की काय काय स्वयंपाक मी बनवलं आहे ते। तर आता पटकन ग्रेशूचं पाणी अंघोळीचं गरम झालं आहे, तिला मी अंघोळ घालते, तिला पहिलं रेडी करते आणि मग खाली गेल्यानंतर जमल्यास मी व्हिडिओ कंटिन्यू करते। कटाच्या आमटीला उकळी काढते मी आणि नैवेद्य दाखवते। इथे आहे वांग बटाट्याची मिक्स भाजी, इथे आहेत पापड, हे आहे वरण जे मी थोडंसंच बनवलं आहे फक्त नैवेद्यापुरतं, कारण ही पण आमटी असणार आहे, सो त्यासाठी मग मी ही कमी बनवली। आणि इथे आहे भात आणि इथे आहेत कडबू, एक मिनिट दाखवते। तर असा आहे नैवेद्य। तर ग्रेशू असा आहे म्हणजे ग्रेशूचा लुक। नवीन काही ड्रेस घातला की असं असतं तिचं। तर मी आता रेडी झाले, साधा सिम्पल लुक, जसं नेहमी मी बोलत असते की मी सिम्पल लुक केला आहे। सेम हेअरस्टाईल केली जी लास्ट टाईम मी गणपती आणायच्या दिवशी केली होती, तीच हेअरस्टाईल आहे आणि असं सिम्पल लुक केला आहे। आणि हातात हिरव्या बांगड्या घातल्यात आणि ग्रेशूची अंघोळ झाली, ती पण छान रेडी झाली आणि आता 1:30 वाजत आला आहे आणि आता ओवशे पुजवायला जायचं आहे। खरं तर लवकर पुजवायचे होते, पण सासूबाई पूजा करायलेत खाली, तर थोडासा उशीर झाला। त्यांची पूजा आटोपल्यानंतरच आम्ही पुजवायला घेऊ, तर तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। तर चला, आता खाली बोलवलेत तर मी आता खाली जाते। तर सगळं आवरून मी खाली गेली होती, एवढी सासूबाईने तयारी करून ठेवली होती मांडायची ओवशे। त्याच्यानंतर मी ओवसे पुजवायला घेतले आणि ते खायची पानं आणि हळदीची पानं असं दोन्ही याच्यावर ओवशे पुजवले जातात। तर आता बऱ्याच ठिकाणी हे होतं, त्यामुळे एक्झॅक्ट कसं पुजवायचं हे काय आता मी सांगत बसत नाही, कारण ते प्रत्येकाला माहिती असतं, त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ती लोकं पुजवत असतात। सो माझ्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने पुजवत होती आणि सासूबाई इथं मला सांगत होत्या, दरवर्षी मी पुजवते, आता लग्न झाल्यापासून मीच करते हे, पण माझ्या लक्षात राहत नाही, काही गोष्टी विसरल्या जातात आपल्याकडून। सो त्यासाठी जसं सासूबाई सांगत होत्या तसं मी करत होती आणि पहिला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मग जे काही त्याच्यावर पुजवायचं असतं ते सगळं करून घेतलं मी। आणि तर ग्रेशू शूट घेत बसलेली, थोडीशी मध्ये तिची गाणी वगैरे म्हणणं चालू होतं, त्यासाठी मला व्हॉईस ओव्हर करावा लागला, नाहीतर मी असं विचार केला होता की व्हॉईस ओव्हर नको करायला ह्या वेळेला, पण आमची मॅडम गाणी म्हणत बसलेली आणि भरपूर काही काही बडबडत बसले, त्याच्यामुळे मला हे करावं लागलं व्हॉईस ओव्हर नसला की एडिटिंग करायला सोपं जातं, पण काय करणार, कारण ग्रेशूनं खूपच मध्ये बडबड केली होती, त्याच्यामुळे हे करावं लागलं। आणि मी हे कामावरून यायच्या आधी हे सगळं पुजवून वगैरे घेतो आणि मग यांना फोन करतो आम्ही, मग हे जेवायला घरी येतात तेव्हाच आम्ही मग आरती वगैरे करून नारळ वाढवून मग बाकीचं जे काही असेल ते होतं। तर हे सगळं पुजवून घेतलं आणि तेव्हाच माझे पप्पा आणि हे पुजवून झालं माझं, आणि पप्पा आणि माझा भाऊ आले होते, त्यांचं काही काम होतं आणि येतेवेळी ग्रेशूला सायकल पण घेऊन आलेली ती लोकं। तर तुम्हाला पुढे थोडीशी एक क्लिप मी घेतले त्यांची। ताटं आहेत, भात, वरण, दही, पापड, बटाटा वांग मिक्स भाजी आणि कडबू। आता मी जे तुम्हाला नैवेद्याचं ताट दाखवलं, असे नैवेद्य 2 करावे लागतात ओवशासमोर, म्हणजे एक गौरीचा आणि एक गणपतीचा, तुम्ही समोर बघत असाल मी ठेवलेला आहे। आणि एक आमच्या घरात जो देवारा आहे तिथे पडलीमध्ये एक नैवेद्य ठेवावा लागतो, स्वामींजवळ पण मी नैवेद्य ठेवला होता। इथली सगळी आरती वगैरे आटोपल्यानंतर, पूजा वगैरे आटपून नंतर मी पाठीमागे मंदिरात नैवेद्य ठेवायला जाणारच होती,
आणि आता औषे काय होतं, औषे आमचे पुजवून वगैरे झाले. मग हे आले, आरती वगैरे झाली. माझा भाऊ पण होता आज आरतीला. आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग यांनी नारळ वगैरे वाढवला आणि मग खोबरं काढून ते प्रत्येक ओशावर ठेवलं जातं आणि मग त्याच्यानंतर ओसे हलवून मग ते गणपतीजवळ, गौरीजवळ, त्याच्यानंतर घरी जो देवारा असतो तिकडे घरातल्या मोठ्यांना, नवऱ्याला आणि घरातल्या गल्लीतल्या 5 गणपतीला वगैरे असं ठेवायचं असतं. तर मी पण तेच केलं. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं दिसेलच. आरती छान झाली. व्हिडिओ शूट करायचा म्हटला पण काही ते पॉसिबल झालं नाही, कारण तेच मी जसं म्हटलं होतं पहिला पण की आरती करताना आपण मोबाईल हातात धरून थांबू नाही शकत आणि कधी नाही ते माझा भाऊ आला होता आरतीला आणि त्याला पण मोबाईल धरून शूटिंग घे असं सांगणं मला जास्त काही पटलं नाही आरतीच्या टायमाला. तर आरती करताना फक्त आम्ही आरती केली, मोबाईल वगैरे अजिबात हातात पकडला नाही. आणि मग त्याच्यानंतर हे जे शूट आहे हे थोडंसं माझ्या भावाने घेतले. आरती वगैरे आमची झाली होती आणि त्याच्यानंतर हे प्रत्येक ओसा असा हलवावा लागतो आणि मग गणपतीसमोर 5, गौरीसाठी 5 असे ओसे ठेवावे लागतात. आणि आता मी आमच्या घरात जो देवार आहे तिथं मी ठेवायला जाते. तिकडे 2 ओशे ठेवावे लागतात आमच्याकडे आणि मग त्याच्यानंतर यांना वगैरे दिला जातो आणि मग बाकीचं जे 5 घरातनं 5 असं ठेवलं. त्याच्यानंतर ही ग्रेशूला सायकल घेऊन आली. तर आत्ता 4:30 वाजलेत आणि आत्ता माझं आवरलं, म्हणजे जेवणं वगैरे झाली. आता खूप कंटाळा आला आहे. भाऊ आणि पप्पा पण आलेले, दोघांनी पण जेवण केलं. सगळ्यांना जेवण आवडलं मेन म्हणजे. आणि छान झालं जेवण आणि सगळ्यांनी आवडीनं खाल्लं. तर आता थोडा वेळ मी रेस्ट घेणार, एक अर्धा ते पाऊण तास झोपणार मी. त्याच्यानंतर उठून कामं आवरणार, भांडी घासायची आहेत प्लस कपडे धुवायचे आहेत मला. बाकी म्हणजे सगळं आवरलेलं. कपडे म्हणजे हाताने जे वॉश करायचे आहेत ते कपडे आहेत, ते मशीनला लावून काय फायदा नाही कारण खूप घाण झाली. सो त्यासाठी तर ते आवरायचं आहे मला. बघू, संध्याकाळचं कपडे धुवायचं नसतं असं म्हणतात, बघू. पण मी विचार करते की आज धुवावे, कारण बाकी सगळं उद्या पण विसर्जनाची गडबड असणार आहे. उद्या तळणीचे मोदक करायचे आहेत विसर्जनला, तर ते सगळं. तर आता किचनवर पसारा तर आहे असा. खरं मी थोडा वेळ रेस्ट घेणार आणि मग उठून बाकीची कामं आवरणार. तर नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. तर आता 11 वाजत आलेत, 11 वाजून 10 मिनटं झालेत आणि खूप उशीर झाला सगळं आवरायला. आज औषे होते आणि सगळं आवरून तुम्ही जसं बघितलं व्हिडिओमध्ये, पप्पा आणि रणजित पण आले होते. ग्रेशूसाठी सायकल घेऊन आलेले ती लोक. आणि मग आरती वगैरे झाली आणि मग 5 घरांमध्ये 5 ओशे ठेवले. आमच्या गल्लीमध्ये जे सार्वजनिक गणपती आहेत तिथं पण जाऊन मी ओसा ठेवला. त्याच्यानंतर घराच्या पाठीमागे मंदिर आहे तिथे पण ओसा वगैरे ठेवून आली, नैवेद्य ठेवले सगळीकडे. आणि मग आम्ही जेवायला बसलो. पप्पा वगैरे होते तर सगळ्यांनी आम्ही छान एकत्र जेवण केलं. थोडा वेळ गप्पा मारल्या. ग्रेशूचे पप्पा जॉबवर गेले लगेच ते जेवण करून, कारण आरतीला वगैरे वेळ झाला होता त्यांना, सो त्यासाठी. आणि काय असं एक्स्ट्राची काही कामं राहिली तर खूप दगदग होते. आणि पण काय ठीक आहे, 4-5 दिवसच आपण त्या गोष्टी करतो, तर तेवढ्याच भक्तीने पण केल्या पाहिजेत, तेवढा भाव आपल्यामध्ये असला पाहिजेत. सो काही हरकत नाही. पण मी खूप थकली होती आज, त्याच्यामुळे मी काय केलं, जेवण झाल्यावर भांडी वगैरे काही घासत बसली नाही, सगळं तसंच ठेवलं किचनवर पसारा. पप्पा आणि रणजित गेले, त्याच्यानंतर मी थोडा वेळ रेस्ट घेतली. ग्रेशूला पण झोपवलं, मी पण थोडा वेळ झोपली. त्याच्यानंतर उठून सगळं आवरलं आणि मग संध्याकाळी काही जास्त स्वयंपाक नव्हता, कारण कटाची आमटी केली होती, ती आमटी होती, कडबू पण होते संध्याकाळला. त्याच्यामुळे मी चपाती भाकरी काही केल्या नाही. ते म्हटले की साधं सिंपल भात लाव, आमटी तरी आहे आणि कडबू वगैरे होऊन जाईल आज एक दिवस, जास्त दगदग करू नको असं म्हटले. आणि मला पण झेपण्यासारखं नव्हतं ते त्यावेळेला, खूप जास्त हेक्टिक झालं होतं त्याच्यामुळे स्वयंपाक असाच राहिला संध्याकाळचा. आणि कपडे जसं मी म्हटलं, मशीनला काय होते, कपडे मी मशीनला सध्या लावते रेग्युलरच, कारण ह्या महिन्याभरात मी जास्त हाताने वॉशच केले नाहीत कपडे. पण माहिती नाही मशीनमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे, काय सर्व्हिसिंग आले त्याचं आता माहिती नाही, पण व्यवस्थित कपडे क्लीन होत नाही आहेत. त्याच्यामुळे मग जे खूपच घाण आहेत ते कपडे मला हाताने वॉश करावे लागतात. तर आज खूप कपडे असे होते जे हाताने वॉश करायचे होते, जे मी साईडला काढून ठेवले होते आणि बाकीचे मी मशीनला लावले होते सकाळी. तर ते कपडेसुद्धा मी धुवून टाकले, कारण उद्या गणपती विसर्जन आहे आणि उद्या करायला जमत नाही. संध्याकाळचं कपडे धुवू नये असं म्हटलं जातं आमच्या इकडे, म्हणजे मी जसं लहानपणापासून ऐकत आले, म्हणजे आजी वगैरे सांगतात, माझे मामाचे वगैरे म्हणतात की संध्याकाळच्या टायमाला कपडे धुवायचं नाही. पण मी आज धुतले, कारण उद्या होणार नाही, मला माहिती आहे उद्या विसर्जन आहे. आणि उद्या आमच्याकडे तळणीचे मोदक असतात विसर्जनला, तर आणि घरचा स्वयंपाक, रेशूचं स्कूल आणि मग ते तळणीचे मोदक आणि विसर्जनची तयारी, ह्या सगळ्यामध्ये खूप हेक्टिक जाणार, म्हणून मी आज कपडे धुवून घेतले. आणि मग जसं संध्याकाळचं रुटीन, रेशूचा अभ्यास वगैरे झाला आणि म्हटलं आता व्हिडिओ एंड करूया. आणि
काय नाही, छान वाटलं. आता एवढे दिवस गणपती बाप्पा घरी होते, तर छान वाटत होतं. पण आता उद्या जाणार म्हटल्यावर थोडंसं आपल्याला होतं, की घरात कोणीही आलं तरी आपल्याला छान वाटतं आणि मग ते अचानक गेले तर खूप वाईट वाटतं. तसंच काहीसं उद्या आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. कारण आता उद्या गेले तर परत पुढच्या वर्षी येणार. तर अजून जोमात आणि अजून ह्याच्यामध्ये आपण पुढच्या वर्षी स्वागत करूया बाप्पांचं. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटूया एक छानसा व्हिडिओ घेऊन आणि काही नाही, नेहमीप्रमाणे बाय बाय.